ब्ल्यू कलरचं कॉम्बिनेशन असलेलं ब्लू अँड व्हाईट येल्लो आहे ब्लॅक आहे. दोन्ही संघांना शुभेच्छा. धावाची सुरुवात. पहिला चेंडू. गोलंदाज तयार. पहिला बॉल. सेमी फायनलची मोठी लढत. छोटी मोठी युद्ध संपले आहेत या स्पर्धेमध्ये. 28 संघ 26 विचार केला तर 25 संघाचा गाशा गुंडाळला गेलाय. 3 संघ आता इथे मात्र तुम्हाला पाहायला मिळतील. एक संघ थेट मेगा फायनल मध्ये जाऊन बसलाय. वाट बघतोय कोणता संघ आम्हाला फाईट करेल आणि इथून जो संघ जिंकेल तो थेट या स्पर्धेच्या मेगा इव्हेंट ग्रँड फिनाले मध्ये. सुरुवात चांगली केली गोलंदाजाने. डॉट बॉल आला. प्रिन्स ज्याने आज दिवस गाजवला. सुंदर बॅटिंग. परंतु या सामन्यामध्ये बॅट आणि चेंडूचा तितकासा संपर्क झाला नाही. पहिल्या 2 चेंडूंमध्ये लेग बाय सर अंपायरचा. डीप फायनलिंग मध्ये हा चेंडू. धाव आपण बघितली ती अर्थातच 1 आणि धाव फलकाचा होतो. श्री गणेशा बॅटिंग करणारा संघ तुम्हाला पाहायला मिळतोय तो ड्रीम 11. सुरुवात झाली आहे डावाची. डीजे मास्टर ग्रीन माईकचा व्हॉल्यूम थोडा वाढवासा. नक्कीच सुरुवात झाली पुन्हा एकदा. गोलंदाज तयार होता. गोलंदाजी मार्क वरती. राहुलचं पहिलं षटक. फ्रंट लाईन बॉलर ड्राईव्ह केला ऑन साईडला. फटका चांगला. डीप मध्ये मिड विकेटला क्षेत्ररक्षक मात्र वेगाने पुढे सरसवलत. आकाश तिथे उपस्थित. आली सिंगल. धावफलक जरूर पुढे सरकेल सिंगलच्या मदतीनं. धावसंख्या 2 ऑन स्कोकाट. सामना निश्चितपणे तुम्हाला शेवटपर्यंत संघर्ष दोन्ही संघांचा पाहायला मिळेल या सामन्यामध्ये. तयार होतात गोलंदाज. स्टेप आउट झालाय. सुंदर फटका एक्स्ट्रा कव्हर मध्ये. तितकं सुंदर क्षेत्ररक्षण संकेत भगत. गुड फिल्डिंग. चांगलं क्षेत्ररक्षण किती महत्वाचं आहे जाऊन श्री तिसाई नेतिवली संघाला विचारा. कारण डबल विचार केला तर कारण 20 ते 22 धावा त्यांनी क्षेत्ररक्षणामध्ये अतिरिक्त खर्च केला आणि परिणाम मॅच गमवावी लागली. आणि ड्रीम 11 इथपर्यंत का खेळतो त्याचं ते एकमेव कारण. या दरम्यान ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला. पॅनवरती बॉल ब्रश. करण आणि खऱ्या अर्थाने येस लेग बायचे. करण आणि प्रिन्स ज्या प्रकारे बॅटिंग करत होत्या पण इथे या मॅच मध्ये बॅट अँड बॉलचं कनेक्शन होत नाही. संपर्क होत नाही. संपर्क कसा साधता येईल ते पाहणं गरजेचं आहे. मोबाईल मध्ये नेटवर्क आणि क्रिकेटमध्ये फुटवर्क या गोष्टी भरपूर महत्वाच्या असतात आणि इथे या सामन्यामध्ये फुटवर्क महत्वाचा असेल. प्रिन्सचा दांडी गुल. बॅकफुटला येऊन कट करण्याचा प्रयत्न होता. ऑफ स्टिक उखडली जाते. बिग विकेट डाऊन. इन ॲट नंबर फर्स्ट डाऊन. प्रिन्स बॅक टू द पॅव्हिलियन. लक्ष देखील केलं होतं. त्यामुळे क्रिकेट हा खेळ सरडासांगा रंग बदलतो आणि आता रंग बदलतोय तो ड्रीम 11 संघ. सामना मला आठवला दुसरा अथवा तिसरा असेल तो. बॅटिंग करत असताना करण थोडे चाचपडत खेळत होते. प्रिन्सने डाव सावरला होता त्या सामन्याचा. इथून प्रिन्स बाद झालाय. सो जबाबदारी आता करण वरती आले आणि असं म्हणतात ना की आयुष्यात तुम्ही जबाबदारी नावाचं टॉनिक जर प्यायलं तर तेव्हा तुम्ही आयुष्यामध्ये कधी थकत नाही. ती जबाबदारी या ठिकाणी घ्यावी लागेल फलंदाजाला आणि न थकता धावावं लागेल. धावता धावता धावा उभाराव्या लागतील स्वतःसाठी आणि आपल्या संघासाठी. नामांकित खेळाडू समोरच्या बाजूने आला गोलंदाजीसाठी किरण शिंदे. अंडरआर्म क्रिकेटने ज्याला भरभरून यश दिलंय. मॅन ऑफ द सिरीजची दुचाकी बाईक पटकावणारा खेळाडू. लेग स्टंपचा बाहेर. व्हाईट बॉल. सुरुवात कुठेतरी आता निश्चितपणे निगेटिव्ह झाले. पहिला व्हाईट बॉल आला. अवंतर धाव्याने सुरुवात आणि इथे मात्र इथून कशी फलंदाजी होईल त्याच्यावरती लक्ष देणं गरजेचं आहे. आणखीन एक अवांतर आली आहे. सलगचा हा दुसरा व्हाईट बॉल. लाईन दिशा भरकटला गोलंदाज आणि दिशेवरती नियंत्रण ठेवणं अंतराम क्रिकेटमध्ये भरपूर गरजेचं आहे. कारण जर तुमची दिशा खराब असेल तर तुमची दशा खराब व्हायला वेळ लागत नाही. रिव्हर्स अटेम्प्ट. फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक त्याला बीट करून बॉल चाललाय सीमा पार. हा येतोय ड्रीम 11 चा ब्रँडेड 4. चाबूक फटका पाहायला मिळाला. या फटक्याचा चटकाच लागला क्षेत्ररक्षकाला. समोर होते. चेंडू अडवणं हे गरजेचं होतं परंतु चेंडू त्यांच्या हाताला लागला जरूर परंतु तो गेला अखेर ज्याला जिथे पाठवायचं होतं फलंदाजाला. 4 आलेले आहेत आणि करणने आता रन करायला सुरुवात केली आहे. 4 ने धावफलक आपण बघू शकाल दुहेरी अंकामध्ये 10 या आकड्यावरती. सुरुवात कशी होते तुमच्या संघाची ते भरपूर महत्वाचं आहे. कारण सुरुवात भरपूर चांगली पहिल्या षटकामध्ये ते म्हणजे श्री 11 ची. पण इथे गेअरअप करण्याचा प्रयत्न. बॅकफुटला आले. पंच करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक तेज होते. फंबल झाले होते. इथे जर चुकी झाली असती
तर क्वेश्चन मार्क प्रश्नचिन्ह उभा राहिला असता मैदानात. नाही, भोवऱ्यासारखा गरम गळत चाललेला चेंडू आणि त्या कारणास्तव तिथे शेवटपर्यंत नजर ठेवावी लागली. एक डाव लगावली डाबा बाजूला. आय थिंक अनु होते त्या ठिकाणी. ह्या वेळेला पाडल स्वीप करण्याचा प्रयत्न केलाय. बॉडी लाईन वरती बॉल ब्रश आणि सिंगल कंप्लीट. या एकेरी दुहेरी धावा किती महत्वाच्या आहेत, कारण सेमी फायनलची मॅच आहे. जसा काल उल्लेख केला शुभमने, मुंबईची लाईफलाईन लोकल आणि क्रिकेटची लाईफलाईन सिंगल डबल, त्याला प्राधान्य दिले गेले. स्विच इट करण्याचा प्रयत्न, यष्ट्यांच्या अगदी जवळून बॉल निघून गेलाय काही क्षणात. आणि क्रिकेट अंडरआर्म क्रिकेट म्हटलं ना की भरपूर फास्ट क्विक क्रिकेट आहे. या ओव्हरमध्ये तुम्हाला चांगलं बॅटल पाहायला मिळतं. किरणच्या अगेन करण बॅकफुटला पंच करण्यात आला. डीप कव्हर मध्ये हा चेंडू फेक करण्यात आली होती. रॉकेट थ्रो होता, परंतु कव्हर करता आला आणि तो विकेट किपरला आणि त्या अवधीमध्ये धाव मिळते ती एक. सिंगलला प्राधान्य दिले गेले आहे. सातत्याने सिंगल वरती जोर दिला गेला आणि सिंगलच्या मदतीने धावसंख्या उभारण्याचा प्रयत्न केला. आठवते पहिली मॅच श्री तिसाई नेतिवलीची 12 बॉल मध्ये 12 आल्या, त्यानंतर सामना 4 षटकांमध्ये जिंकला होता. संयमी सुरुवात, तुमची शांतता देखील भरपूर महत्वाची आहे क्रिकेटच्या खेळामध्ये. त्या दरम्यान यष्टीरक्षक बीट बॅकअप मिळालंय चांगलं. सिंगल आली आहे धावसंख्या सिंगलच्या मदतीनं तुम्हाला मात्र पाहायला मिळेल. टीमची टोटल 14. पहिल्या षटकामध्ये फक्त 4 धावा होत्या आणि दुसऱ्या षटकामध्ये धावा आलेल्या त्या 10. किरणचं षटक आपण म्हणू शकत नाही की महागडे आहे, परंतु निश्चितपणे कुठेतरी या डावाला थोडी धावसंख्येला चालना देणारा राहिला. बॅटिंग करणाऱ्या संघाचा आपण विचार केला तर ड्रीम इलेव्हनच्या विरोधात श्रीअलन मध्ये हा सामना तुम्हाला पाहायला मिळतोय. श्री तिसाई चषक जरी मरे क्रीडा तिसगाव आयोजित ही स्पर्धा तुमच्या समोर होती आणि या स्पर्धेचं आपण बघू शकाल दुसरं पर्व आहे. आणि सामना जर आपण बघितला तर तो आता सेकंड लास्ट, म्हणजे यानंतर एक मेगा फायनल. गुड्डू जॉर्ज सीसी गुड्डू 11 हा संघ तुम्हाला निश्चितपणे पाहायला मिळेल. व्यावसायिक स्तरावरती अंडरआर्म क्रिकेटमध्ये नाविन्यपूर्ण यश मिळालेला संघ आहे. एक नामांकित संघ, बहुचर्चित संघ, जो बॉलआउटच्या साह्यानं त्यांनी चांगली निश्चितपणे त्यांच्या गोलंदाजाने हिट केलं स्टंपला आणि त्यांनी आपली जागा पक्की केली मेगा फायनल मध्ये. हे दोन संघ सेमीफायनल मध्ये लढतात. मेगा फायनलचं तिकीट गाठण्यासाठी फुलर लेन प्लेडॉनची शक्यता होती. बॅटची कडा घेतल्यानंतर चेंडू मात्र पायाला लागला आणि त्यानंतर गेला होता तो फ्लाइंग स्लीपच्या दरम्यान. धाव मिळते एक आणि एका धावेच्या साह्यानं हे धाव फलक तुम्हाला पाहायला मिळेल. पुढे चाललंय हे 15 मॉस्को काट 15 धावा लागला. तिथून गेअरअप करणं किती गरजेचं आहे, कारण सातत्याने पाहिलं तर धावांवरती रोख आणण्याचं काम करतात. धावसंख्या बनते तर पुढच्या 2 चेंडूंवरती ती थांबवली देखील जाते. टफ बॅटल, टफ एन्काउंटर, प्रेक्षक वर्ग मॅच एन्जॉय करतो. मोठ्या संख्येनं आलेल्या प्रेक्षक वर्गाचं पुन्हा एकदा श्री तिसाई चषकामध्ये हार्दिक स्वागत. हा बॉल ड्राईव्ह केला, बॅक टू द बॉलर, क्रॅकिंग ड्राईव्ह, दरम्यानची सिंगल. अंडरआर्म क्रिकेट म्हटलं की फटक्यासून चांगलं क्षेत्ररक्षण तुम्हाला पाहायला मिळेल. प्रत्येक बॉलवरती किती चांगला फटका मारला यावरती नाही तर किती चांगलं क्षेत्ररक्षण केलंय यावरती नजर लागली असते. निश्चितपणे अंडरआर्म क्रिकेटची मी सांगेन की एक वेगळी दुनिया आणि ज्यामध्ये क्षेत्ररक्षकांना जास्त महत्व आहे. क्षेत्ररक्षक एखादा चांगला फटका जो देखील सीमारेषेच्या बाहेर जात नाही त्याचं कारण सीमांचं रक्षण करणारे हे सर्व क्षेत्ररक्षक. डीपिश कवा पॉइंटला पुन्हा पहा. वॉट फिल्डिंग, वॉट एफर्ट्स बाय किरण शिंदे. एकदा जोरदार टाळ्या नक्कीच व्हायला हव्यात मित्रांनो. अप्रिशिएट करणं हे भरपूर गरजेचं असतं. आणि इथे आपण बघू शकाल स्क्रीनवरती पुन्हा एकदा आपल्या डाव्या बाजूला धावत होते. शेवटला चेंडू आतमध्ये ढकलून दिला. जेव्हा आकांताने धावले, डाईव्ह लगावली, बॉडीचा बॅलन्स गेला, परंतु चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाऊ दिला नाही. कारण खऱ्या अर्थाने इथे ड्रीम 11चे प्रेक्षक वर्ग मित्र म्हणे जास्त आहेत. कारण लोकल संघ आहे, स्थानिक संघ जेव्हा खेळतो तेव्हा त्याला सपोर्ट करण्यासाठी पाठीराखी येत असतात. ते नाखुश असतील याच्याने, पण क्रिकेटवरती प्रेम करणारे ते खुश असतील. निश्चितपणे काही प्रेक्षक न्यूट्रल देखील आहे, ज्यांना फक्त क्रिकेटचा आनंद हवाय. प्रथमेश आणि निश्चितपणे ते प्रेक्षक देखील मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आहेत. आपल्या संघाचं समर्थन त्यासोबत एक चांगल्या क्रिकेटला अप्रिशिएट करणं यामधले हे प्रेक्षक मोठ्या संख्येने तुला पाहायला मिळतील. आणि अशीच आपली वृत्ती असायला हवी. धावसंख्या तुम्हाला पाहायला मिळेल ती 18 या आकड्यावरती. गोलंदाज लेफ्ट हँडर आहेत अक्षय. शेवटचा चेंडू, चांगलं षटक, आतापर्यंत फक्त 4 धावा. स्टेप आउट केला होता, फटका चांगला आहे. शफल झाले होते, शफल होऊन टर्न केलं बॉलला. फायनली क्षेत्रामध्ये सिंगल मिळाली, स्ट्राईक स्वतःकडे ठेवली. समाप्ती झाली आहे. इथून दरम्यान जर पाहिलं तर 3 षटकांच्या धावसंख्या धावफलकावरती 19 रन्स. इथे जर शेवटचा चेंडू जर बघितला, भरपूर शफल झाले होते आणि त्यानंतर जर आपण बघितलं पाळा स्वीप करण्याचा प्रयत्न होता. क्षणभरातच चेंडू आणि बॅटचा स्पर्श झाला.
तो जर झाला नसता तर प्लम मध्ये सरळ यष्टांवरती हा चेंडू लागला असता आणि बास झाले असते फलंदाज. एक गडी बाद. दुसऱ्या विकेटसाठी चांगली पार्टनरशिप दोघांमध्ये. धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती 3 षटकांच्या अखेरीस 19. सेमीफायनलचं प्रेशर कुठेतरी जाणवते. प्रिन्स हा एक मोठा फलंदाज आहे जो मोठ्या सामन्यामध्ये मात्र कमी धावा त्याच्या बॅटमधून किती आल्या तर फक्त 1 रन. एका धावेवरती त्याला बाद व्हावं लागलं. इथून करण आणि सूरज डावाला पुढे नेतात. 2 षटकं शिल्लक आहेत. 3 षटकांमध्ये फक्त 19 आल्यात. 40+ जाण्याचा निश्चितपणे प्रयत्न करतील या ठिकाणी बॅटिंग करणारा संघ. सो इथून अटॅक आपल्याला पाहायला मिळेल. श्री 11 संघ देखील तितकाच तुल्यबळ आहे, ताकदीचा संघ आहे. कारण दिवा डुंबिवली लॉट मधून पुढे येणं ही देखील भरपूर मोठी गोष्ट आहे, भरपूर मोठी अचिव्हमेंट आहे. कारण दिवा डुंबिवली लॉट मध्ये देखील भरपूर संघर्ष त्यांना करावा लागला. शेवटच्या मॅच मध्ये टफ बॅटल द्यावं लागलं आणि गावदेवी कोपर संघाला हरवावं लागलं आणि त्यानंतर तो संघ इथे येऊन फाईट करतोय ड्रीम 11 सोबत. स्टेप आउट केलाय पॅडल स्वीप फटका चांगला, गॅप शॉट सिलेक्शन, स्किलिंग शॉट, टेकिंग गॅप, बॉलला थांबवणं कठीण, नॉन स्टॉप बॉल, सीमा पार. हा येतोय अजून एक दर्जेदार चौकार. फ्रंट फूट वरती आलं होते. पॅडल स्वीप हा फटका गेल्या 2 दिवसांमध्ये सर्वच फलंदाजांकडून पाहायला मिळाला. याच्यात नवल नाहीये. अंडरआर्म क्रिकेटमध्ये तुम्हाला रिव्हर्स स्वीप आणि पॅडल स्वीप हे 2 फटके मात्र निश्चितपणे पाहायला मिळतात. आणि ड्राईव्हचे देखील फटके पाहायला मिळतात. पंचचे फटके तुम्हाला पाहायला मिळतात. स्क्वेअर कट तुम्हाला पाहायला मिळतात. लेट कट तुम्हाला पाहायला मिळतात. स्क्वेअर ड्राईव्ह तुम्हाला पाहायला मिळतात. कव्हर ड्राईव्ह तुम्हाला पाहायला मिळतात. टॅप हा एक फटका अंडरआर्मचाच आहे जो अंडरआर्म बॉक्स साठीच खरं तर बनलेला आहे. धावसंख्या तुम्हाला पाहायला मिळते ती 23. सफल झाले. पुन्हा एकदा पॅडल स्वीप, नो चान्स. स्क्वेअर लेग पुन्हा भेदलंय फलंदाजाने. काउंटर अटॅक मी अगोदरच म्हटलं अटॅक नक्कीच पाहायला मिळेल आणि तो अटॅक केलाय. धावा 2 चेंडूंमध्ये वसूल करतायत त्या 8. 27 वरती धावफलक पोहोचलोय. लगेचच या ठिकाणी बदलाव आपल्याला पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षणामध्ये टीम मीटिंग निश्चितपणे बोलवण्यात आली. ट्वेंटी 27 धावा या षटकामध्ये दिनेश आलेले आहेत आणि त्यांच्यावरती आपण बघू शकाल सूरज तुटून पडला. तुटून पडणं गरजेचं देखील होतं कारण ज्या प्रकारे पहिले धावा बनत नव्हत्या अटॅक करणं गरजेचं होतं. पुन्हा एकदा त्या दिशेनं तोच फटका जणू काही ऍक्शन रिप्ले दाखवलाय. पण यावेळेला क्षेत्ररक्षण चांगलं तुम्हाला पाहायला मिळेल. डीप मध्ये स्क्वेअर लेगच्या दिशेनं सचिन तुम्हाला मात्र पाहायला मिळतोय. नावात दम आहे मित्रा. सचिन सुंदर क्षेत्ररक्षण. असं वाटलं की तिसरा देखील जातोय की काय स्क्वेअर लेगला, परंतु सचिन उभा होता. सुंदर क्षेत्ररक्षण. धावसंख्या 28. 2 चौकारानंतर आलेली सिंगल. करण आता कसे रन उभारेल. रन तर हवे त्यांच्या संघाला. स्टेप आउट झालाय आणि बघा किरण थांबलाय. अखेर बेल्स उडवली त्याने आणि बाद होत आहेत ते फलंदाज. करण धक्का दुसरा बॅटिंग करणाऱ्या ड्रीम 11 ला. या धक्क्यातून कसं सावरतं ते पाहणं गरजेचं आहे कारण करण सारखा एक चांगला फलंदाज बाद झाला ज्यांच्याकडून अशा अपेक्षा लावली गेली होती. प्रिन्स डगआउट मध्ये तुम्हाला पाहायला मिळतोय. करण देखील डगआउट मध्ये तुम्हाला पाहायला मिळतोय. त्यामुळे आता डगआउट मध्ये संपूर्ण शांतता. धावसंख्या टीमची टोटल 28. आता मात्र कशा प्रकारे खेळतायत, कशा धावा बनवतायत. काय आकाश, आकाशामध्ये काही दिसत नाही. या शहरी विभाग म्हटलं की कारण तुम्हाला आकाश काळच दिसेल, पण तुमच्यासारख्या ग्रामीण विभागामध्ये गेलं की त्या परिसरामध्ये तारे दिसतात. चांगलं वाटतं आकाश बघायला. असं नाही प्रथमेश, आय थिंक अमावस्या जवळ असेल म्हणून तुला तारे सध्या दिसत नसतील. वेदर, इट्स पार्ट ऑफ वेदर. धावसंख्या धावफलकावरती 29. शहर असो काय आणि ग्रामीण असो काय, आकाश आकाश आहे मित्रा. त्याच्याच बॅटमधून आली ही 1 रन आणि धावफलक तुम्हाला पाहायला मिळेल एका धावेच्या साह्यानं 31. 31 वरती सध्या धावफलक, माफ करा 30 वरती जाऊन पोहोचलेला आहे. चेंडू किती शिल्लक आहेत आदेश? 1 चेंडू शिल्लक आहे, म्हणजे 7 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे. पहिल्या डावामधला अटॅक निश्चितपणे असेल. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज आपण बघतोय सूरज. एक सूरज अस्ताला गेलाय आणि दुसरा चांगले फटके खेचतोय. ओ वॉड फिल्डिंग. संकेतने खूप सुंदर संकेत दिले. डायव्ह लगावले, वेगाने आला आणि तिथे चेंडूला आतमध्ये ढकलल्याबरोबर त्याने 3 धावा वाचवल्या.
आपल्या श्री 11 संघासाठी. 1 मिनिटे रन, धावफलक 31 वरती, षटक संपन्न 4, गडी बाद 2. बॅटिंग करतोय संघ ड्रीम 11. जास्त धावा येणं गरजेचं आहे. टीम टोटल 31 या आकड्यावरती, कारण आता पाहिलं तर ज्याप्रमाणे उल्लेख केला होता 40 ते 45 धावांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करायला हवा, तो प्रयत्न करतील, पण प्रयत्नांना यश मिळेल का? कारण समोर संघ तितकाच तुल्यबळ तुम्हाला पाहायला मिळतो. संकेतने काल देखील अप्रतिम एफर्ट्स दाखवले होते. प्रत्येक बॉल जो त्याच्याकडे येत होता तो त्याच्या हातातून निसटणं भरपूर क्वचित तुम्ही पाहाल. आणि याच विभागामध्ये नाही तर या विभागाच्या बाहेर जाऊन देखील संकेतने भरपूर चांगलं प्रदर्शन सातत्याने केलंय. आणि श्री 11 संघ म्हटलं की त्याचं नाव पुढे काय येतं तो ते दाखवतोय. निश्चितपणे कल्याण डोंबिवली क्रिकेट रणरामचं क्रिकेट खास करून या सर्व खेळाडूंनी गाजवलेलं आहे. बाहेर जाऊन मुंबईमध्ये, मुंबई उपनगरांमध्ये देखील खूप सुंदर कामगिरी त्यांनी केली आणि आपल्या कल्याण डोंबिवली शहराचं नाव निश्चितपणे उंचावणारे खेळाडू आहेत. क्रिकेट या आपण बघू शकाल खेळामध्ये धावसंख्या धावफलकावरती तुम्हाला पाहायला मिळते ती 30वर, षटक संपन्न 4, निर्णायक 6 चेंडू आणि ज्यामध्ये आलाय गोलंदाज सेकंड स्पेल मध्ये तिसरं षटक हाताळणारा लेफ्ट हँडर अक्षय. अक्षय आता मात्र कशा प्रकारची गोलंदाजी करतोय यावरती नजर आहे, कारण 31 बनल्यात, अजूनही धावा बनवायच्या, ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला, टॅप केला. खऱ्या अर्थानं ड्राईव्ह आणि टॅप मिश्रित फटका असे अनेक मिश्रित फटके तुम्हाला अंडरआर्म क्रिकेटमध्ये पाहायला मिळतात. दरम्यानची सिंगल, टीम टोटल 32 वरती धावफलक. स्ट्राइक गेला फलंदाज तुम्हाला पाहायला मिळतात ते स्काय. दुसऱ्या बाजूने अक्षय फ्रंट फूट वरती ड्राईव्ह करण्यात आला, लॉंग ऑफ मध्ये चांगला फटका, 1 धाव फक्त मिळेल. फटके जरी चांगले असले क्षेत्ररक्षण त्याहून चांगलं आहे, त्या कारणासह धावा फक्त 1-1 मिळतात. एकेका धावेने धावफलक पुढे तर जरूर चाललंय, परंतु त्याने फलंदाज सॅटिस्फाय नाहीये, त्यांना चौकार हवेत, कारण 40+ त्यांना जायचं आहे. एका चांगल्या टोटलच्या दिशेने वाटचाल करायची आहे. प्रत्येक धाव महत्वाची आहे, ते प्रत्येक धाव महत्वाची आहे, कारण चेसिंग कंपल्सरी स्पर्धेचं शफल झाले होते, ऑफस्टिकच्या बाहेर आलं होतं ऑन साइडला. आणि टेनिस बॉल क्रिकेटमध्ये तुम्हाला फटका पाहायला मिळेल, ऑफस्टिकच्या बाहेर शफल येऊन ऑन साइडला, बॅकवर्ड स्क्वेअर लेग, लॉंग लेग, फाईन लेगला. आडव्या बॅटने झाडू शॉटचा प्रयत्न तर निश्चितपणे होता, पॅडल स्वीपचा तो प्रयत्न त्याचा फसलाय. डॉट बॉल, 3 चेंडू अजून शिल्लक. अक्षय स्टेप आउट झाला, पॉवर पॅक मारण्याचा प्रयत्न केला, स्किड झाला, धावतोय. आणि इथे कबड्डी प्रमाणे निश्चितपणे त्याचा प्रयत्न होता आपल्या पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचण्याचा, परंतु इथे तो बाद झाला, रनआउट. धावचीच्या सुरुवात लागलेला मोठा धक्का, आणि आता या धक्क्यातून मात्र कशा प्रकारे सावरतोय संघ ड्रीम 11. आता विश्वास बसणं थोडंसं कठीण झालंय. हाच तो संघ आहे का ज्याने इतक्या धावा बनवल्या, ज्याने 2 चेंडूत 9 धावा चेस केल्या? अनेक प्रश्न आता मात्र ड्रीम 11 संघाला विचारले जातील, त्यांचं उत्तर त्यांना द्यायचं आहे. वेगाने धावला, त्या ठिकाणी स्किड झाला, आशा करतोय त्याला कोणती दुखापत नसेल. संघर्ष करताना झालेल्या जखमा कधी ते आपल्याला जाणवत नाहीत, कारण विजयानंतर ते अभिमानाने मिरवल्या जातात. ड्राईव्ह करण्यात आला, एक्स्ट्रा ओव्हर मध्ये चेंडू फेक करण्यात आले, ओव्हर थ्रो, 1 धाव होती, तिथे दुसरीचा प्रयत्न होतोय, फेकी करण्यात आले नॉन स्ट्रायकिंग एंडला आणि फलंदाज बाद. 1+ विकेट. विकेटचं पतन झालं आणि रनआउट साठी रिव्ह्यू आहे, तो रिव्ह्यू घेतला गेलाय. बॅटिंग करणाऱ्या टीम कडून DRS टेक्नॉलॉजी आहे, आणि त्या टेक्नॉलॉजीचा वापर ओमसाई MTC मॉडर्न टेनिस क्रिकेट आणि विनंती करतोय विपुल दादा किंवा सागर दादा, आपण या चेक करा. थर्ड अंपायर रनआउट साठी या ठिकाणी रेफर करण्यात आलेलं आहे. टेनिस बॉल क्रिकेट असेल, ओव्हरआर्म क्रिकेट असेल अथवा अंडरआर्म क्रिकेट, टेनिस बॉल मोठ्या प्रमाणात तुम्हाला पुढे गेलेला पाहायला मिळेल. टेक्नॉलॉजी आलेल्या आहेत, अपग्रेड झालेले तुम्हाला पाहायला मिळेल. क्रिकेट आंतरराष्ट्रीय दर्जावरती कित्येक कॅमेरे असतात. IPL मध्ये काल ते परवाची झालेली गोष्ट मी काल देखील म्हटली, देवदत्त पडिगलने जो फर्स्ट स्लिप मध्ये कॅच पकडली होती, ती टप्पा पडला होता, बॉल पूर्णपणे ग्राउंड झाला होता, परंतु थर्ड अंपायर घेतल्यानंतर थर्ड अंपायरचा त्या ठिकाणी बाद झाल्याचा इशारा आला होता. टप्पा पडला होता पूर्णपणे, भरपूर कॉन्ट्रोवर्सी त्यानंतर झाली, परंतु एवढे कॅमेराज असल्या कारणाने देखील क्रिकेटमधले असे डिसिजन थर्ड अंपायरचे आपल्याला पाहायला मिळतात. थर्ड अंपायर इथे देखील आमचे सागरजी गायकवाड आहेत, आमचे मॅनेजमेंट कमिटी मेंबर, एक चांगला खेळाडू. नॉट साठी या ठिकाणी आपण बघू शकाल.
ओव्हरमध्ये खेळले ऑर्थोडॉक्स लॉंगॉनला चेंडू सीमा पार. संकेत कडून आता आय थिंक त्याच्या आवाक्या बाहेर होता चेंडू, त्या कारणास्तव तो गेला सीमारेषेच्या बाहेर. डाव संपला पहिला आणि आपण बघू शकाल 3 गडी बाद 38 उभारलेत. 39 धावसंख्येसह लक्ष ठेवण्यात आलेलं आहे ते श्री 11 संघासमोर ड्रीम 11 या संघाच्या वतीने. तर या दरम्यान आहे कालावधी. आपण एक संगीत ऐकूया. यस डीजे मास्टर, संगीत प्ले करायचं आहे. बॉयफ्रेंड गर्लफ्रेंड नंतर जाऊयात आपण पुन्हा मैदानाच्या आतमध्ये. सामन्याला होते ती सुरुवात. उपांत्य फेरी सेमीफायनल श्री देसाई चषक 2022 जरीमरी क्लब तिसगाव आयोजित ही स्पर्धा ड्रीम 11 वर्सेस श्री 11 मध्ये हा सामना तुमच्या समोर आहे. अक्षय आणि आकाश आघाडीची जोडी डबल आहे मैदानाच्या आतमध्ये आणि बॉलिंग मार्कवरती तुम्हाला पाहायला मिळेल गोलंदाज मिस्टर हॅरी पॉटर नाही हॅरी आहे.
दोन्ही संघांना शुभेच्छा. 39चं टार्गेट आहे. 7.80 रिक्वायर्ड रन रेट. चला डावाला सुरुवात. पहिला शूटिंग कोण गोलंदाज हॅरी तयार आपल्या गोलंदाजी मार्ग वरती आणि पहिला चेंडू या सत्रातला. धावसंख्या पूर्वार्धामध्ये जर पाहिलं तर बॅटिंग करत असताना बनवल्यात 38-39चं लक्ष उभं केलंय. या उत्तरार्धामध्ये बॅटिंग करते टीम श्री 11 अक्षय आणि त्याच्या समवेत आकाश. यावेळेला टर्न केलंय बॉल ऑन साईडला. फाईनली क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक तिथे आहेत, पेट्रोलिंग करतायत. पाहिलं चेंडू येतोय, उचल फेक करतील दरम्यानची ही सिंगल. धावफलकाचा श्री गणेश शुभारंभ होताना पाहायला मिळतोय. पहिली धाव धावफलकावरती अंकित. 38 करायच्या. चेंडू शेष 29. एक धाव पहिल्या चेंडूवरती. राऊंड ऍक्शन चेंडू तर आला तो लेगस्टम्पच्या बाहेरून. व्हाईट बॉल. धावसंख्या आपण जर बघितली तर ती सध्या 2 या आकड्यावरती. 37 अजूनही करायच्या आहेत. 29 शेष आहेत. चेंडू मी कुठेतरी विचार केला होता प्रेक्षक वर्गाने सामना हाय व्होल्टेज पाहायला मिळेल का, पण इथे बॅकअप मिळालाय नशीब जोरावरती. आणि डबल सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट. येस, बाय 1 गेट 1 फ्री. जास्त बाउन्स झाला होता चेंडू. बॅट बाउन्स त्या कारणास्तव आतमध्ये ढकलण्याचा प्रयत्न होता. आत लागला. मी लॉंग ऑफच्या क्षेत्ररक्षक असं कौतुक करेन ज्या वेगाने ते धावले होते पॅकिंग साठी. धावसंख्या 2 ने पुढे. 4 फलंदाज. एक घ्या एक घेऊन जा असं चित्र तुम्हाला पाहायला मिळत आहे. गोलंदाज तयार. स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न. बॅटकट आहे का प्रश्न. येस, स्विंगर अप. लागणारा धक्का पहिला श्री 11 ला. यश मिळतं ड्रीम 11 ला. फलंदाज बाद. मी आकाशच्या खेळाडू वृत्तीसाठी त्याचं कौतुक करेन. खरं तर बॅट्समनला कदाचित माफ करा अंपायरला या ठिकाणी समजलं नव्हतं बॅटची कडा होती की नाही. आणि निश्चितपणे आमचे अंपायर देखील त्यासाठी टाळा वाजवतात बघा आकाशसाठी. प्रत्येकाकडे स्पोर्ट्समनशिप स्पिरिट असणं गरजेचं आहे. बॅटची कडा निश्चितपणे अपील करण्यात आली होती, परंतु स्वतःहून फलंदाज पॅव्हेलियनच्या दिशेने निघून गेले. सो हॅट्स ऑफ आकाश. बाद होत आहेत ते. नाही नक्की. जेव्हा पंचांना आवाज जात नाही, कारण प्रेक्षकांचा आवाज असतो, काही वेळा आपला देखील माईकचा आवाज इको करत असतो, त्यामुळे त्या कारणास्तव पंचांना आवाज जात नसतो. पण पंचांच्या शैलीवरती देखील कधी कधी आक्षेप घेतला जातो. पण पंच जर विचार केला तर या पंचांना भरपूर मागणी आहे. नवी मुंबई विभाग असेल, अनेक अंडर आमच्या मोठमोठ्या स्पर्धा जर कारण तुम्ही पाहत असाल तर तुम्हाला समजेल की या पंचांना किती मागणी आहे. आणि सातत्याने मागणी असलेले पंच अनुभवी आणि त्यांच्यावरती जर आक्षेप घेतला जातोय तर खेळाडू वृत्ती तुम्ही दाखवत नाहीत. पण ज्याने खेळाडू वृत्ती दाखवली तो अर्थातच अक्षय कौतुक करण्यास्पद आकाश. अक्षय नक्कीच खेळतात अजूनही. नरेश जुमानी लेग ग्लास करण्याचा प्रयत्न होता. शॉर्ट फाईन लेग मध्ये हा चेंडू. आणि तिथे आपण बघू शकाल लेग बायची धाव मिळते ती एक. गोलंदाज पुन्हा एकदा हॅरी तुम्हाला पाहायला मिळतोय. स्ट्रायकिंग इन वरती जर पाहिलं तर फलंदाज अक्षय आहे, आघाडीला गेलाय. आणि चांगली कामगिरी आतापर्यंत पाहायला मिळते. संयमी सुरुवात टीम श्री 11 ची. गोलंदाज दरम्यान राऊंड विकेटने आला होता आणि व्हाईट बॉल. अवांतर धावसंख्येमध्ये भर आणि टीमची टोटल तुम्ही पाहतात उत्तरार्धामध्ये बॅटिंग करत असताना 6 या आकड्यावरती 39 करायच्या होत्या, 6 झाल्यात. 33 अजूनही बाकी. बॉल तयार पुन्हा एकदा रमडाम ऍक्शन. यावेळेला टर्न केलाय बॉलला. फक्त दिशा दिली आहे. क्षेत्ररक्षक आहेत. सिंगल मिळेल. सिंगलने स्कोर पुढे सरकता. जसा डाव पहिला चालला होता हळूवार पद्धतीने एक एक धाव जोडून प्रिन्सची विकेट पडली होती, इथे पडते आकाशची. आणि तशाच पद्धतीने हा डाव सुरू आहे. धावसंख्या 7. मिस्टर हॅरी ऑन बॉलिंग मार्क. राऊंड विकेट. नरेश स्लॉक स्वीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला भेदून चेंडू सीमा पार. 4. काय फटका सजवलाय. जबरदस्त बॅटिंग. स्लॉक स्वीप टेनिस बॉल क्रिकेट मध्ये आता भरपूर कमी झाल्या, पण अंडरआर्म क्रिकेट मध्ये हा फटका अव्वल दर्जावरती आहे. कारण जसा उल्लेख केला होता स्लॉक स्वीप, पॅडल स्वीप, लेट कट, टॅप हे सर्व फटके सातत्याने खेळले जातात. आणि या फटक्याचा वर्णन देखील तितकंच चांगल्या प्रकारे करता येतं. पण विचार केला तर बॉलवरती शेवटपर्यंत नजर ठेवणं देखील या फटकामध्ये भरपूर गरजेचं आहे. षटक संपन्न झालाय आणि टीमची टोटल तुम्हाला पाहायला मिळते 11 धावफलकावरती. 1 गडाच्या मोबदल्यामध्ये 11 धावा धावफलकावरती. सुरुवात
शांत तुम्हाला पाहायला मिळते, ती म्हणजे श्री 11 टीमची. शांत राहणारा समुद्र कधी खवळतो आणि मोठमोठ्या लाटा घेऊन येतो किनाऱ्याला, हे आपण सांगू शकत नाही. आणि इथे आपण बघितलं तर तशा पद्धतीने डाव शांतपणे चालला. 11 वरती 1 गडी 5 षटक पहिलं संपन्न. टार्गेट आहे ते 39 39 धावसंख्येचं लक्ष आहे. दुसऱ्या षटकामध्ये आलेले आहेत गोलंदाज अनिकेत. बॅकफुट लावून स्क्वेअर कट, हवेमधून चेंडू सीमा पार आणि फलंदाज बाद. विकेटचं पतन आणि लागणारा हा धक्का क्रमांक दुसरा. अक्षय बाद झाला आणि आता जी सलामीला जोड गेली होती अक्षय आणि आकाश, दोन्ही फलंदाज पॅव्हेलियन मध्ये बसलेले पाहायला मैदान. 14 क्रमांकावरती नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल किरण. किरण जर पाहिलं तर नक्कीच या खेळाडूच्या नावावरती मालिकावीरची मोटर बाईक देखील आहे. 2 मालिकावीर पिसवलीच्या मैदानावरती नक्कीच नारायण शेट स्मृती चषक मध्ये, कारण गतवर्षी ती स्पर्धा झाली नव्हती काही कारणास्तव, त्याच्या गेल्या वर्षी ती बाईक त्याने पटकावली होती. 2 बाईक पटकावलेल्या आहेत आणि इथे या सामन्यामध्ये आता कामगिरी त्याची तशीच होणं गरजेचं असेल. अपेक्षा तशी आहे. विकेट 2 पडलेला आहे. टॉप ऑर्डर मधला धावसंख्या 1 धावेने पुढे चाललेली आहे ती 12 या आकड्यावरती. किरण आमच्या कॉलेज टीमचे कॅप्टन होते आणि तेव्हा आम्ही निश्चितपणे फर्स्ट रँक देखील मारली होती. किरण आमच्या टीमचे कॅप्टन होते जेव्हा आम्ही कॉलेज लाईफ मध्ये, मंजुनाथ कॉलेज. तर नक्कीच करण काळन खेळले होते. करण शिंदेच्या नेतृत्वाखाली हे चित्र पाहायचं होतं आम्हाला देखील, पण मिस झालं आणि दरम्यान 4 आला. नशिबाची साथ श्री 11 संघाच्या बाजूनं. अगदी जवळ सीमेच्या अगदी जवळ बॉल मात्र पडला आणि चेंडू सीमा पार गेला. 1 बाउन्स. 4 धावसंख्या चौकाराच्या मदतीने टीमची टोटल तुम्हाला पाहायला मिळते 16. धावसंख्या धावफलकावरती आपण बघू शकाल 16 धावा. चांगला फटका. आडव्या बॅटने आपल्याला जास्तीत जास्त फटके निश्चितपणे पाहायला मिळतात. 3 चेंडूंमध्ये 1 विकेट. धावा 5 खर्च करण्यात आलेल्या आहेत गोलंदाज अनिकेत कडून. म्हणजे या षटकामध्ये धावा देखील आलेल्या आहेत, विकेट देखील मिळालेले आहे. 2 फलंदाज बाद झाल्यानंतर नरेश आणि किरण धावाला कशा पद्धतीने पुढे नेतील. टार्गेट 39. लक्ष दिसायला छोटं जरी असलं तरी ते लांबवण्याचं काम ड्रीमवेलरचे गोलंदाज नक्कीच करतील. बॅकफुटला आले, टॅप केलं पॉइंटच्या दिशेनं. क्षेत्ररक्षक मात्र वेगाने पुढे सरसावले. करण तिथे होते. करण आज गरज होती टीमला तेव्हा मात्र त्यांची बॅट काहीशी बोलली नाही, पण आता गोलंदाजांवरती जबाबदारी आहे. गोलंदाज मात्र कशा प्रकारे गोलंदाजी करतील यावरती नजर लावली जाईल प्रेक्षक वर्गाची. रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न. बॉडी लाईन वरती बॉल ब्रश टाकिंग इन वरती दोघांची घंटा आणि दरम्यान इथे लेग बाईसच्या स्वरूपात 1 धाव चोरली गेली आहे. या छोट्या छोट्या संधी तुम्हाला मोठ्या बनवाव्या लागतील, ज्यावरती त्यांना तुम्हाला निश्चितपणे विकेट मिळवावे लागतील. विकेटच्या मधोमध चेंडू होता, वेगाने धावला विकेट किपर. बघा अपशब्द जर या ठिकाणी आले कोणत्याही संघाकडून, खेळाडूंकडून, त्यांच्या संघाला पॅनल्टीला सामोरं जावं लागेल. कालच्या दिवसामध्ये अशा पॅनल्टीज मात्र श्री 11 ला निश्चितपणे लागले होते ऑनग्राउंड अंपायर कडून. अपशब्द आले पाहिजे नाही. आडवा बॅटने वळवण्याचा प्रयत्न. षटक या ठिकाणी संपन्न. 2 धावसंख्या आपण बघू शकाल 18 धावा, 2 गडी बाद. टार्गेट आहे ते 39 म्हणजे अजूनही बनवायचे 21. रिमेनिंग 18 डिलिव्हरीज. दोन षटक संपन्न झालेले आहेत आणि धावा धावफलकावरती पाहायला मिळतात त्या 18 धावा. 39 लक्ष आहे आणि बनवायच्यात अजून 21 धावा 18 चेंडूंमध्ये.
धावसंख्या 18. 2 षटक संपन्न झालेले आहेत. या षटकामध्ये तुम्हाला पाहायला मिळतात ते संकेत लेफ्ट आर्म. टप्पा पडलाय बाहेरच्या बाजूने चेंडू वळण घेत होता, थांबला पूर्णपणे शेवटपर्यंत बघत राहिला किरण आणि त्यानंतर कट करण्यात आले. एक धाव. धावफलक तुम्हाला पाहायला मिळेल एका धावेने 19 वरती. सामना हळूहळू पुढे चाललाय आणि जो मात्र आता रंग निर्माण करतोय, प्रेक्षकांच्या नजरा खेचून आणतो आपल्या बाजूने. 20 अजूनही करायच्या आहेत, त्यामुळे संघर्ष अजूनही आहे. करायच्यात अजूनही जिंकण्यासाठी 17 करायच्यात. 19 झालेले. रिव्हर्स फ्लिप गॅप मध्ये खेळले, डीप बॅकवर्ड पॉइंटला अडवलाय की काय. गुड फिल्डिंग बाय संकेत. 3 संकेत आहेत आणि या संकेतने चांगले संकेत दिले. चेंडू अडवला. सो इथून धावा आपण बघू शकाल. एक मिळत असताना 20 झालेले आहेत. बनवायचे अजून 19. चेंडू शिल्लक आहेत 16 मध्ये 19. नक्कीच आज खेळपट्टीवरती रोहन म्हणून एक खेळाडू देखील खेळला आणि त्याने ज्या प्रकारे क्षेत्ररक्षण केले, कारण संपूर्ण शृंखलेमध्ये जवळजवळ 25 ते 30 धावा त्याने रोखल्या आणि काय अफलातून क्षेत्ररक्षण त्याने केलं. पण त्यांचा संघ नाईलाज या शृंखलेच्या बाहेर आहे, त्यामुळे नक्कीच तो देखील या शृंखलेच्या बाहेर गेला. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्ग वरती स्टेप आउट करून ड्राईव्ह केला. फटका चांगला, क्रॅकिंग ड्राईव्ह. कोणताही खेळाडू हलणार नाहीये, कारण गोळीच्या वेगानं बॉलचा सीमा पार. 4. चांगला फटका आणि धाव फलक आपण जर बघितलं तर आता 4 ने पुढे जाऊन पोहोचलेलो 24 वरती. किरण मॅचवर क्रिकेट खेळतात, मेरिट वरती खेळतात आणि त्या कारणास्तव इथे धावा बनतायत. त्याच्या उलट गोलंदाजांना आता विकेट मिळवावे लागेल. यावेळेला आपण बघू शकाल बॅट अगोदर चॉप केली त्यांनी, आपटली आणि त्यानंतर शफल झाला. शफल क्रॉस होऊन वळवलं चेंडूला डी फाईन लेग मध्ये. एक धाव मिळते एका धावेच्या साह्यानं. धाव फलक 25. दिलस्कूप करण्याचा प्रयत्न केला होता. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होता गोलंदाजी मार्क वरती, कारण डराम क्रिकेटमध्ये या फटक्याला दिलस्कूपच म्हटलं जातं. या वेळेला ऑन ड्राईव्ह फटका चांगला आहे, तितकंच चांगला क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न, पण त्याला बीट करून बॉल लॉंग ऑनचा क्षेत्र क्लिअर करून जातोय सीमा पार. आणखीन एक दमदार चौकार. धडपडला क्षेत्ररक्षक, धडपडला अक्षरशः, परंतु चेंडू त्याच्या हवाक्या बाहेर होता. 4 ने धाव फलक आपण बघू शकाल जाऊन पोहोचले. 29 वरती बनवायच्या अजूनही 10 धावा. चेंडू शिल्लक आहेत ते 13. 2 चौकाराने सामना खेचला बॅटिंग करणाऱ्या श्री11ने. ऑफ स्टंपचा बाहेर कट करण्यात आला. लेट खेळलेत आणि चेंडू कवचला वेधून सीमा पार. आलेला आणखी एक 4 डावामध्ये श्री11ला पुढे नेतोय. पारड थोडं कमी वजनदार आहे. धावसंख्या झालेली आहे 33. बनवायच्या धावा आता 6. चेंडू उरले ते त्याचा डबल 12. आणि दरम्यान विनंती करतोय रोहन चिले, आपण रिप्रेझेंटेशन बॉक्स मध्ये उपस्थित राहायचं. रोहन चिले, आवाज पोहोचत असेल तर या. इथे लाईन खराब, अगदी यष्ट्यांच्या भरपूर जवळून गेला. काही क्षणासाठी आम्हाला देखील वाटलं होती यष्ट्या उद्ध्वस्त होतील की काय, पण वाचल्यात यष्ट्या. दरम्यानची लाईन खराब आहे. व्हाईट बॉल. आता मात्र सामना पूर्णपणे श्री11 संघाच्या बाजूने झुकताना मात्र तुम्हाला पाहायला मिळत आहे. पॅडस्वी फटका चांगला, बॉल मात्र जातोय वेगानं सीमा पार. विजयाचा हा चौकार. सामना फिनिश, मॅच संपली आहे. हा सामना दरम्यान जिंकला टीम श्री11. हार्दिक अभिनंदन टीम श्री11 आणि या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला याबद्दल कौतुक आणि आभार. आणि भरपूर चांगला खेळ तुमचा राहिला, इथपर्यंत तुमचा संघ पोहोचला याबद्दल कौतुक आणि आभार. टीम ड्रीम11 हार्ड लक, प्रिन्स हार्ड लक, कारण भरपूर चांगला खेळ तुम्ही दाखवला. क्रिकेटचा संघर्ष संपला आणि त्यानंतर मैत्रीचे संबंध जेव्हा जेव्हा